प्रतिबिंब जनमानसांचे। अहिल्यानगर हादरले। एमडी ड्रग्जसह दरोड्याच्या तयारीतील टोळीवर तोफखाना पोलिसांचा धडक छापा। 36.39 लाखांचा मुद्देमाल जप्त। जिशान सय्यद, रिहान शेख आणि वसीम बागवान अटकेत, 2 साथीदार फरार। अहिल्यानगर शहरात अंमली पदार्थांची विक्री करत दरोड्याची तयारी करणाऱ्या टोळीवर आज 20 जुलै रोजी तोफखाना पोलिसांनी धडक कारवाई करत मोठा कट उधळून लावला। मिस्किनमळा परिसरात संशयास्पद कारवर छापा टाकून पोलिसांनी जिशान शौकत सय्यद, रिहान जावेद शेख आणि वसीम खलील बागवान यांना अटक केली। त्यांच्या 2 साथीदारांनी अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून पळ काढला। कारच्या झडतीत एमडी मेफेड्रॉन अंमली पदार्थ, रबरी मुखवटे, धारदार चाकू, हातमोजे, दोरी आणि दरोड्यासाठी वापरले जाणारे साहित्य जप्त करण्यात आले। या कारवाईत सुमारे 36.39 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। या प्रकरणी आरोपींविरुद्ध अंमली पदार्थ प्रतिबंधक कायदा, शस्त्र कायदा आणि भारतीय न्याय संहितेअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार दोघांचा पोलीस कसून शोध घेत आहेत। काल दिनांक 19/7/2026 रोजी आपली तोफखाना पोलीस स्टेशनची जे चेन स्नॅचिंग प्रिव्हेंट करण्यासाठी जी आपली पेट्रोलिंग असते, त्या पेट्रोलिंगमध्ये आमचे प्रभारी अधिकारी बालाजी वैद्य तसेच त्यांचे डीबी पथक आहे, ते फिरत असताना त्यांना एक संशयित वाहन दिसलं। ते वाहनाजवळ ते विचारपूस करण्यासाठी, त्या वाहनाला नंबर प्लेट नव्हती, तर ते विचारपूस करायला गेले असता त्या वाहनातून 2 लोक त्या ठिकाणी पळून गेले। यांना जास्त संशय आल्यानंतर त्यांनी ते वाहन ताब्यात घेण्यासाठी किंवा ते लोक त्यांना अटकाव करण्यासाठी प्रयत्न केला, परंतु ते वाहन त्यांनी पळत म्हणजे पुढे गेलं तर आपल्या लोकांनी पाठलाग करून पोलीस स्टेशनच्या समोर त्या ठिकाणी त्या वाहनाला अडवलं, त्या लोकांना अटकाव केला। मग त्यांची थोडी विचारपूस केल्यानंतर त्या वाहनामध्ये त्यांनी एक म्हणजे एमडी सदृश्य पावडर आहे असं सांगितलं। त्या अनुषंगाने आम्ही शासकीय पंच तसेच कार्यकारी दंडाधिकारी जे काही NDPS ॲक्टनुसार जे काही आपल्याला प्रक्रिया आहे ती प्रक्रियेसाठी बोलावलं त्यांना, आणि मग पूर्ण त्याची जी पूर्ण त्या वाहनाची झडती घेतली असता त्याच्यामध्ये एक आपल्याला साधारणतः 155 ग्राम एक एमडी सदृश्य पावडर त्या ठिकाणी मिळून आलेला आहे। तसेच त्याच्यामध्ये आपल्याला एक चाकू मिळून आलेला आहे, एक लायटर सारखी गन मिळून आली, एक खेळण्याची गन मिळून आलेली आहे, विरुद्ध मास्क, म्हणजे ते या ठिकाणी काहीतरी दरोड्याची किंवा चोरी करण्याची तयारी जे काही सामान लागते त्या ठिकाणी त्यांच्याकडे मिळून आलं, ते या ठिकाणी चोरी करण्याच्या उद्देशानेच त्यांनी ते सामान बाळगलेलं होतं। या अनुषंगाने सर्व जो काही पंचनामा किंवा सर्व जप्ती करण्यात आलेली आहे। यामध्ये 3 आरोपी आहेत, जिशान शौकत सय्यद, रिहान जावेद शेख आणि वसीम खलील बागवान यांना अटक करण्यात आलेली आहे। एक आरोपी फरार आहे आणि एक आरोपी आणखी अनोळखी आरोपी निष्पन्नचं काम चालू आहे। बाकी आता जो तपास आहे तो परिपूर्ण तपास करण्यात येणार आहे की हे जे कुठून आलेलं आहे, कोण दिलेलं आहे आणि याचं जे काही म्हणजे बॅकवर्ड किंवा फॉरवर्ड लिंकेज आहे त्यानुसार वगैरे तपास करण्यात येणार आहे। ते जे मुद्देमाल आहे साधारणतः 30 लाखाचा जो काही आपल्याला जो काही पावडर आहे, एमडी सदृश्य पावडर आहे, ते मिळालेलं आहे। बाकी सर्व जो काही वाहन वगैरे आपण एक अंदाजे 36 लाखापर्यंत सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी नगर न्यूज 24 या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा।